श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की खराब रस्त्याने आपण गेलो तर आपल्याला त्रास होणारच आहे. खराब रस्त्याने आपण गेलो तर आपल्याला त्रास होणारच आहेत. आणि काटे आहेत त्या रस्त्याने गेलो तर आपल्याला काटे टोचणारच आहेत. काटे आहेत त्या रस्त्याने गेलो तर आपल्याला काटे टोचणारच आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात की खड्डा असलेल्या रस्त्याने गेलो तर आपला अपघात होणारच आहे. म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी डांबरी रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्रास होणार नाही आणि प्रवास शेवटपर्यंत उत्तमाचाच होईल. समर्थ म्हणतात की विवेकातून घ्या. आपलंही तसंच आहे. सुखाची चावी आपल्याकडेच असते. समर्थ म्हणतात की सुखाची चावी आपल्याकडेच असते. आपण फक्त सुखाची चावी शोधत बसतो. पण समर्थ म्हणतात की सुखाला कोणीच कुलूप लावलेलं नाही. तरी पण आपण सुखाची चावी शोधतच बसतोय असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की सुख हे आपल्यापाशीच आहे. सुख हे सरळ मार्गाने गेलो तर मिळणारच आहे. आपण जर शॉर्टकट शोधत बसलो आणि शॉर्टकट रस्त्याने जर जाण्याचा प्रयत्न केला तर दुःखाचा दरवाजा कायम आपल्यासाठी उघडाच असणार आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात जीवनात पुढे जाण्यासाठी थोडा वेळ लागू द्या. पण शॉर्टकट रस्ता कधीही शोधू नका. कारण आपण शॉर्टकट रस्त्याने जातो पण पुन्हा मात्र आपल्यासाठी दुःखाचा दरवाजाच कायमस्वरूपी उघडा असतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की न्यायाने वागा, सत्कर्म करा, सत्कर्माने चाला आणि सरळ मार्गाने चाला. नक्कीच तुम्हाला सुख प्राप्त होईल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात जर श्रीमंत व्हायचं असेल तर शॉर्टकट रस्ता कधीही शोधू नका. कारण आपण लवकर श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकट रस्ता शोधतो पण पुढे जाऊन आपल्याला दुःख त्रासच आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.